शेख सावरीकर तांत्रिक सल्लागार, त्या तांत्रिक सल्लागाराचा साहेब तुम्ही पक्षप्रवेश करून घेतला। जो अभिषेक सावरीकर ज्याला ठाकरेंनी लॉकअप मध्ये टाकला होता, ज्याला ठाकरेंनी जेलमध्ये पाठवला, त्या अभिषेक सावरीकरला तुमचे लाडके चहेते तत्कालीन मुंबई प्रदेशाध्यक्ष हे असे सुदृढ बालक स्पर्धेत भाग घेण्यासारखे जे दिसत आहेत फोटोत रवींद्र चव्हाण साहेब, या रवींद्र चव्हाण साहेबांनी अभिषेक सावरीकरला भाजपमध्ये घेतलं। टीईटीच्या तुमच्याच काळातल्या पेपर घोटाळ्यातल्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला। ते कंपनीचे आहेत ना ज्यांच्याकडे टेंडर दिलं होतं? नाही 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 नाही, ते प्रितीश देशमुख वेगळे, त्यांचं पण सांगते। हा तांत्रिक सल्लागार होता शिक्षण विभागाला आणि हा मेन होता। एजंट गिराईक आणून द्यायचे याच्याकडे आणि पेपर कसा फोडायचा, कारण दोन पद्धतीनं पेपर फोडायची मोडस ऑपरेंडसी होती। एक होतं की पेपरच आधी लीक करायचा आणि दुसरा प्रकार होता की जर 150 मार्काचा पेपर असेल तर फक्त 40 बहुपर्यायी प्रश्नांनाच खुणा करायच्या, बाकीचा सगळा पेपर कोरा सोडायचा। ज्यांचे पैसे येतील त्यांच्या पेपरला ते जे गोल गोल गोळे गोळे करायचे आहेत बहुपर्यायीमधला एक पर्याय निवडून, हे काम करण्याचं काम हे याच्याकडे होतं अभिषेक सावरीकर। आणि हे केसमध्ये आहे, हे ऑन पेपर आहे, हे रेकॉर्डवर आहे। याला तुम्ही भाजपमध्ये घेतला देवेंद्रजी। बरं ह्याच्यावर ह्याने काय केलं? आता मग तरी गुन्ह्याने खायचं होतं की भाजपने एवढं पवित्र करून घेतलं बाबा, एवढा भ्रष्ट माणूस, ह्याच्या फायली नष्ट केल्या। आता याने नीट वागायचं होतं, पण असं नाही झालं। ह्याला भाजपमध्ये घेतल्यावर आत्ता जो 8 महिन्याखाली मृदा जलसंधारणचा पेपर फुटला त्याच्यात पुन्हा याचं नाव आलं देवेंद्रजी, ह्याचं नाव पुन्हा आलंय बरं का। हा पुढे काय म्हणाला? सुशील खोडवेकर। सुशील खोडवेकर जो सगळ्यांचा मेन बॉस होता, ज्याला ठाकरेंनी सस्पेन्शन केलेलं होतं। तुम्हाला त्याला खरं तर डायरेक्ट IASचं मी पण प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलंय, त्यामुळे मी समजू शकते की डायरेक्ट IASला फार फार तर तुम्ही साईड पोस्ट करू शकता। अरे पण ती साईड पोस्ट करताना तुम्ही असं का केलं नाही की त्याला जरा बाजूला ठेवावं? तुम्ही ते केलं नाही। डेडिकेटेड कॉमन मॅन, DCM माने डेडिकेटेड कॉमन मॅन, तुमच्या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमान एकनाथ संभाजीराव शिंदे यांनी या सुशील खोडवेकरला परत पोस्टिंगवर घेतलं, महत्त्वाची पोस्ट दिली त्याला। हे पाप तुम्ही केलं, हे पाप तुम्ही केलं देवेंद्रजी। विशेष गोष्ट ह्या सगळ्यांमध्ये मी मगाशी म्हटलं की हे सगळं प्रकरण सांगत असताना मी आपल्याला बरं त्या काळातले जे मंत्री होते, म्हणजे 31 ऑक्टोबर 2014 ते 16 जून 2019 तावडे होते। मग तावडेंची डिग्री वगैरे सगळं वादात आलं, ती खरी का खोटी त्याच्यात मी जाणार नाही, पुन्हा सांगते। पण संत ज्ञानेश्वर विद्यापीठाचा काहीतरी घोळ होता, तावडेंची डिग्री काहीतरी फेक असल्याचं काहीतरी माहिती होती। आम्हाला त्याच्यावर आत्ता बोलायचं नाही, त्याच्यावर नंतर कधीतरी बोलेन। त्याच्यानंतर 16 जून 2019 ते 12 नोव्हेंबर 2019 या काळात, म्हणजे 5च महिन्याच्या काळात तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकरला नेमकं कोणी नेमलं होतं आणि आता सुशील खोडवे पहिला साईड पोस्टिंग होता, आता कुठल्या सुशील खोडवेकर आत्ता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि सावरीकर जो होता तो तांत्रिक सल्लागार होता शिक्षण विभागाला त्या काळात। त्याची नेमणूक कोणत्या काळात झाली ते माहीत नाही, पण तो या सगळ्या प्रकरणात होता आणि त्याला अटक झाली होती, त्याला जेल झाली होती। तो बाहेर आला, तो बाहेर आल्यानंतर त्याचा पक्षप्रवेश रवींद्र चव्हाण यांनी करून घेतला आणि पक्षप्रवेश झाल्यावरही त्याने गुन्ह्यानं खाल्लं नाही। परत आता 8 महिन्याखालच्या मृदा जलसंधारणच्या परीक्षामध्ये जो पेपर फुटला, त्या पेपर फुटीतही हाच पठ्ठा होता। ही एक ठरवून मोडस ऑपरेंडसी होती पेपर फोडायची। आत्ता त्याच्यावरती कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल आहे आणि मला वाटतं मॅटर ज्युडिशियल आहे आता ते। बरं माझी लिंक तुटेल म्हणून मी जरा पुढे जाते। 16 एक सेकंड